कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. यो बस स्टॉप आपल्या लव्ह स्टोरीचा साक्षीदार, मास्तरीन भाई आपल्या मैत्रीचा बी साक्षीदार. आपण या बस स्टॉपवर किती वेळा गप्पा मारत बसायचो नाही, भांडायचो, एकमेकांवर चिडायचो आणि सगळे विसरून परत इथंच एकत्र यायचो. मी म्हणायचो तुम्हाला माझ्या गाडीतनं घरला सोडतो, तुमचं आपलं नाही, माझं मी जाते. तुमची बस येईपर्यंत मी इथंच तुमच्या संग थांबलेला असायचो, काय ना काय कारण काढून. तुम्ही बसमध्ये बसून गेला तरी मी इथंच घुटमळत राहायचो. यो बस स्टॉप. असं वाटायचं की तुम्ही इथनं गेलाच नाही, इथं जायचा. हे तेव्हा तुमच्याकडनं मैत्री होती आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल मैत्री बी आणि प्रेम बी दोन्ही बी होतं. अमन क्षमन. आज मैत्री बी आहे आणि प्रेम तर तेव्हापेक्षा लई जास्त आहे मास्तरीन बाई. फक्त तुम्ही माझ्या संग नाही. मला काही सहन होत नाही बघा. या बस स्टॉपवर आपण आपली लई भांडणं मिटवल्यात मास्तरीन बाई. आज बी आपलं भांडण इथंच येऊन परत मिटवून टाकूया आणि आपल्या घरला जाऊया मास्तरीन बाई. तुम्ही मला भेटावं, आता सहन होईना झाले. तुम्हासनी बघायला जीव लई कासावीस झालाय मास्तरीन बाई. मला भेटा. हे बघा, आपण भेटल्याशिवाय काय घडणार नाही, मला कळलंय. आता असं वाटतंय काहीतरी चमत्कार व्हावा आणि तुम्ही मला इथं भेटावं. बास सूर्या भावा, काहीतरी कर भावा. अक्ष, कुठे हरवलीस? महाड, अरे तू इथे कसा काय म्हणतो? तू खरंच? हो. मला विश्वासच बसत आहे रे. तुझ्या समोर उभा आहे मी. एक मिनिट हात बघू बघू. अरे वेडाच करे. आय एम सो सॉरी. आता विश्वास बसला. अरे काय महाड, आता म्हण ना, मित्रा तुझं भारतात स्वागत आहे. भारतात स्वागत आहे तुझं. धन्यवाद. अरे पण काय म्हणजे तू असं कसं केलंस? काय केलं मी? असं अचानक आलास, काही सांगितलं नाहीस, कळवलं नाहीस, काहीच नाही. जरी सांगितलं असतं तरी काय करणार होतीस तू? माझ्या स्वागताची तयारी करणार होतीस? काय एअरपोर्टवर असा वेलकमचा बोर्ड घेऊन उभी राहणार होतीस? तसं करायला काही हरकत नाही. माझा मित्र आहेस तू शाळेचा. बस बस बस, येई जुना. आता मला वाटलं मी तिकडे गेल्यानंतर आपली मैत्री पण. अरे असं कसं होईल, मैत्री आहेच की. बस बस, और क्या चाहिए इस मैड को? मैं आ गया. अक्ष, मॅड, तू खरंच मॅड आहेस. अमेरिकेत गेलास पण तुझा फिल्मीपणा काही कमी झालेला नाही. उलट तिकडे जाऊन जास्त वाढलाय तो. कशी आहेस अक्ष? मस्त आहे, मजेत. तू कसा आहेस? कसा वाटतोय? छान. किती वर्षांनी भेटतोय का आपण? 10? 12. माय गॉड, 12 वर्ष. खरंच वाटत नाही यार. खरंच रे. खूप वेगळी दिसतेस आणि आता. तू पण. थँक्यू. अक्षरा, अगं बाबा? अक्षवंत हो. मदन, मदन, अरे कसा आहेस तू? मी छान आहे, पण काका तुम्ही ठीक दिसत नाही आज. हे डोक्याला काय झालंय तुमच्या? काही नाही, थोडं खर्चाटलंय. थोडंसं खर्चटलंय? बाबा रक्त येते त्यातनं. आपण डॉक्टरांकडे जाऊया. चला. अरे एवढं काही झालेलं नाहीये, अहो, नुसतं काका. खर्चाटलंय मला. मगाशी जरा घसरून पडलो आणि खर्चाटलं, पण ठीक आहे. आता माझं सोड, तू सांग, तू कधी आलास भारतात? मी आत्ताच आलो. अरे किती दिवस झाले, फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही. राग आला होता मला. कुणाचा? माझा? चे तुमचा नाही, हिचा. माझा का? तुम्हाला लग्न ठरल्याचं सांगितलंही नाहीस. तुझं लग्न झालंय हे सुद्धा मला रोहनकडनं कळलं. सॉरी, मी
नाही कळवलं तुला, खरंच सॉरी. नाही सॉरी बिरी सगळं ठीक आहे, पत्रिका तरी पाठवायची मला. स्मार्टफोन वापरतेस ना तू? पत्रिका पाठवायला 2 मिनिटंही पुरतात. काय काका? हो बरोबर आहे तुझं, पण सगळं खूपच घाईगडबडीत झालं रे. अचानकच झालं, त्यामुळे नाही कळवता आलं तुला, सॉरी. नाही रे, सॉरी बिरी सगळं ठीक आहे. मला सांग, कशी आहेस तू? आहे, सुखात आहे. मॅरिड लाईफ काय म्हणते? ऑल वेल ना? हो, ऑल वेल. संसार, सासर, नवरा सगळंच चांगलं आहे. काय झालं? वाटत नाहीये. काय? सुखात आहे म्हटलीस ना, वाटत नाहीये. अरे असं काय, काही काय बोलतोयस? चेहरा किती स्ट्रेस्ड वाटतोय तुझा. स्ट्रेसमध्ये नाहीये मी. ओके बाबा, ही काय खरं सांगणार नाही मला. तुम्ही सांगा, नक्की ओके आहे ना सगळं? अक्ष, नवरा चांगला आहे ना तुझा? नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? अरे नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळं चांगलं आहे. मग आजारी आहेस का तू? चेहरा का असा झालाय तुझा? हा, माझी तब्येत जरा खराब आहे ऍक्च्युली. बरं ठीक आहे, आपण बसून बोलूयात ना. मग व्यवस्थित नीट सांग मला सगळं काय ते. बरं ठीक आहे, इथे सांगायचं नसेल तर तुझ्या घरी जाऊयात आपण. तर जाऊ आपण घरी. अक्षू, अगं आई वाट बघत असेल घरी. हे बघ, आईचं नाव काढलं आणि तिचाच फोन आला. अगं कोण भेटलंय माहितीये का? तो डब्यातला लाडू चोरून खाणारा काका, मदन, अक्षराचा लहानपणीचा मित्र. काय म्हणाली? हो हो सांगतोस. अक्ष, अक्ष, आर यू रियली ओके? आई शपथ, मास्तरीन बाई, खरंच? खरंच मास्तरीन बाई आहेत का? मला भास व्हायला लागलाय. आईला मास्तरीन बाई, गोड गोड गार गार फुलातला मद. मॅड, आपण घरी जाऊया का प्लीज? हो, घरी जाऊच यात ना. तुला काय वाटलं मी असं बाहेरच्या बाहेर निघून जाणार आहे? नाही नाही, असं नाही. आपण जाऊया आता जाऊ, घरीच जाऊया आपण. चल. नाही, जाऊच यात घरी, पण त्याआधी मला तुझ्या नवऱ्याला भेटायचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.